नमस्कार, मी मधुरा. पासवर्ड यशाच्या या खास कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आणि आज आम्ही ह्या पासवर्ड यशाचा खास कार्यक्रमात चर्चा करणार आहोत ते रशियातील वैद्यकीय शिक्षण अर्थात MBBS इन रशिया ह्या विषयावर. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत ग्लोबल एज्युकेशनल कन्सल्टन्सीचे संचालक डॉक्टर सुहास माने. विषयाकडे वळण्यापूर्वी मी डॉक्टर सुहास यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर सुहास माने यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास डॉक्टर सुहास माने यांनी स्वतः रशियातील वोल्गोग्राड स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमधून आपलं शिक्षण घेतलंय. गेल्या 20 वर्षांपासून ते या क्षेत्राशी संलग्न आहेत आणि गेली 12 वर्ष GEC ही संस्था कार्यरत असून या संस्थेमार्फत भारतीय विद्यार्थ्यांना रशियातील वैद्यकीय शिक्षणातील विविध संधी उपलब्ध करून ते देत आहेत. डॉक्टर सुहास माने हे रशियातील अनेक नामवंत मेडिकल युनिव्हर्सिटीजचे ऑथराइज्ड रिप्रेझेंटेटिव्ह असून या विद्यापीठांनी भारतीय विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी GEC ला ऑथराइज्ड ऍडमिशन सेंटर म्हणून नेमलं आहे. GECच्या ठाणे मुंबई ब्रांचचे प्रमुख डॉक्टर योगेश वाघ यांना सुद्धा आपलं वैद्यकीय शिक्षण हे रशियातून त्यांनी पूर्ण केले आणि त्यांना रशियन सरकारकडून स्कॉलरशिप देखील मिळाली होती. ह्या संस्थेचा मुख्य हेतू काय आहे तर तो भारतातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना कमीत कमी खर्चामध्ये उत्तम दर्जाचं शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं ह्या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. तेव्हा या संस्थेविषयी आपण अधिक जाणून घेऊया डॉक्टर सुहास माने यांच्याकडून. डॉक्टर सुहास, पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि अर्थातच आता आपण बघितलं की 10वी-12वीचे रिझल्ट लागल्यानंतर अनेकांना असं असतं की 12वी झाली आता मेडिकलला प्रवेश घ्यायचा आहे, चांगले टक्के असतात. मात्र रशिया एक चांगलं वैद्यकीय रशियामध्ये अनेक चांगले वैद्यकीय विद्यापीठ आहेत आणि अर्थातच या वैद्यकीय विद्यापीठांबद्दल मला तुमच्याशी चर्चा करायचीच आहे. मात्र रशियामध्ये जाऊन का वैद्यकीय शिक्षण घ्यावं त्याबद्दल आधी सगळ्यात अगोदर तुम्ही सांगाल. सर्वप्रथम मी 12वी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या यशस्वी करिअरसाठी त्यांना मी शुभेच्छा देतो. यानंतर आजचा जो विषय आहे रशियामध्ये MBBS, तर आज आपल्या देशामध्ये जी काही MBBS वैद्यकीय शिक्षणाची पोझिशन आहे की इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या भरपूर आहे आणि अवेलेबल सीट्सची कमतरता आहे. हा जो असमतोल आहे त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्यांची इच्छा असूनही, त्यांना मार्क्स असूनही त्यांना ॲडमिशन भेटत नाही आहे. तर यामुळे आज बरेचसे विद्यार्थी हे रशियाकडे जात आहेत. बरोबर आपल्या उलट परिस्थिती रशियामध्ये आहे. त्या ठिकाणी लोकसंख्या कमी आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चरची अवेलेबिलिटी खूप मोठी आहे. बरोबर. रशिया हा देश भारताच्या जवळजवळ 5 पट मोठा आहे, परंतु लोकसंख्या फक्त 15 कोटी आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सीट्सची अवेलेबिलिटी आहे. याचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांना मिळावा हा आमच्या संस्थेचा उद्देश आहे. अजून जी काही कारणं आहेत त्याच्या मागे, त्यामध्ये एक प्रमुख कारण हे आहे की रशियामध्ये काही डोनेशन्स वगैरे नाही आहेत. बरोबर. एंट्रन्स एक्झाम नाही आहे. स्टँडर्ड जो सिलेबस तिथे आहे तो म्हणजे जगामध्ये जो मान्यताप्राप्त सिलेबस आहे त्याचप्रमाणे तो आहे. तसंच इंटरनॅशनल करिक्युलम स्टँडर्ड आणि रशिया हा भारताचा टाइम टेस्टेड फ्रेंड आहे. आपले आणि रशियाचे जे काही चांगले संबंध आहेत त्याचाही फायदा आपल्या विद्यार्थ्यांना होतो. त्यामुळे आज रशियामध्ये भारतातून भरपूर विद्यार्थी जात आहेत. बरोबर. म्हणजे थोडक्यात काय तर खरंच रशियामध्ये शिक्षण घेणं खूप चांगलं आणि फायदेशीर ठरू शकतं. जसं तुम्ही आता सांगितलं की भारत आणि रशियाचे संबंध देखील चांगले आहेत आणि अर्थात त्याचा फायदा ह्या विद्यार्थ्यांना होऊ शकतो ज्या विद्यार्थ्यांना भारतामध्ये ऍडमिशन मिळू शकत नाहीये, चांगले टक्के असूनही ऍडमिशन मिळत नाही, त्यांनी नक्कीच रशिया एक चांगला ऑप्शन असू शकतो पुढल्या शिक्षणासाठी, वैद्यकीय शिक्षणासाठी. मात्र रशियामध्ये कोणकोणती नामांकित वैद्यकीय जे विद्यापीठ आहेत त्याबद्दल काय सांगाल आपल्या विद्यार्थ्यांना? रशियामध्ये जी नामांकित वैद्यकीय विद्यापीठे आहेत, ॲक्च्युली रशियामध्ये जवळजवळ एकूण 50 वैद्यकीय विद्यापीठे आहेत. पण याच्यामध्ये मॉस्को, पिट्सबर्ग, वोल्गोग्राड, निझनी नोव्गोरोड, कझान या प्रमुख शहरांमध्ये जी विद्यापीठं आहेत ती नामांकित विद्यापीठं आहेत. आणि ॲक्च्युली दीज आर द रिअल इंटरनॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीज. यापैकी वोल्गोग्राड स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, जिथून मी स्वतः शिक्षण घेतलेलं आहे, या विद्यापीठातून जवळजवळ 80 देशाचे स्टुडंट पासआउट आहेत. अरे वा. म्हणजे जगामध्ये जवळजवळ सर्व देशांमध्ये या विद्यापीठाचे पासआउट स्टुडंट ॲज अ डॉक्टर काम करत आहेत. तर अशा प्रकारे ही विद्यापीठे जगभर
म्हणजे मान्यता प्राप्त आहेत. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना तिथे गेल्यानंतर त्यांचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्यांचं जे काही एज्युकेशन आहे, त्याचा फायदाच होणार आहे. बरोबर. आणि अर्थातच ह्याचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांना होऊ शकतो आणि त्यासाठी नक्कीच तुम्ही तत्पर असतात की तुम्ही विद्यार्थ्यांना एक चांगलं मनोबल देता अर्थातच. आणि ऍडमिशन प्रोसिजर जी काय असते ती तुमच्या मार्फत केली जाते, त्यामुळे विद्यार्थी देखील थोडेसे टेन्शन फ्री होऊ शकतात आणि चांगल्या पद्धतीने खरं तर शिक्षण घेऊ शकतात. मला जीईसी बद्दल पण विचारायचंच आहे, पण त्या अगोदर तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरचा एक उल्लेख केला. रशियामधल्या जे युनिव्हर्सिटीज आहेत त्याचे एकूणच इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे त्याबद्दल काय सांगाल? रशियामध्ये जी काही आत्ताच आपण बोललो ती प्रमुख शहरं जी आहेत, या ठिकाणी ज्या मेडिकल युनिव्हर्सिटीज आहेत, दे आर हॅव्हिंग युनिक मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर. रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण या क्षेत्रामध्ये गव्हर्नमेंटची टोटल मोनोपॉली आहे. देर आर नो प्रायव्हेट मेडिकल इन्स्टिट्यूट्स इन रशिया. ॲज वेल ॲज रशियामध्ये वैद्यकीय मदत क्षेत्र जे आहे त्यामध्ये सुद्धा गव्हर्नमेंटची मोनोपॉली आहे. कारण जवळजवळ वैद्यकीय मदत ही फ्री ऑफ कॉस्ट किंवा अगदी अत्यल्प दरामध्ये पेशंटला दिली जाते. त्यामुळे वैद्यकीय शिक्षणासाठी गरज असलेले म्हणजे वैद्यकीय विद्यापीठ आणि हॉस्पिटल्स ही टोटल अंडर गव्हर्नमेंट आहेत. त्यामुळे काय होतं, मुलांना शहरातली सर्व हॉस्पिटल्स ही प्रॅक्टिस करण्यासाठी अवेलेबल आहेत आणि शहरात असणारे सर्व डॉक्टर्स हे त्यांना ॲज अ टीचर म्हणून अवेलेबल आहेत. आपण जे आता विद्यापीठं बोललो, या विद्यापीठांचे जर आपण हॉस्पिटल्स घेतले तर अराउंड 5,000 ते 8,000 बेडेड यांचे हॉस्पिटल्स आहेत. याच्यामध्ये जवळजवळ 400-500 बेडचं कार्डियक सेंटर, 400-500 बेडचं हार्ट कॅन्सर सेंटर, इमर्जन्सी सेंटर, ऑब्स गायनिक सेंटर, ऑर्थोपेडिक सेंटर्स, अशी वेगवेगळी सेंटर्स आहेत. आणि ही सर्व सेंटर्स, ही सर्व हॉस्पिटल्स विद्यार्थ्यांना क्लिनिकल प्रॅक्टिससाठी अवेलेबल आहेत. तर त्यामुळे म्हणजे जी ही युनिक सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये टोटल अंडर गव्हर्नमेंट सेक्टर आहे, त्याचा फायदा मुलांना होतो. बरोबर. म्हणजे खरंच मुलांना तर फायदा होतोच आणि अर्थातच तिथून जाऊन तुम्ही शिक्षण तिथे जाऊन घेतलं तर अर्थातच तिथे एक वेगळं वातावरण खरं तर निर्माण झालेलं असतं. वेगवेगळ्या लँग्वेजेस तुम्ही शिकवत असतात आणि अर्थातच त्याचा फायदा या विद्यार्थ्यांना होतो. पुढे जाऊन ते भारतातही येऊ शकतात आणि प्रॅक्टिस करू शकतात. त्याचबरोबर अनेकदा असं होतं की वैद्यकीय शिक्षण घ्यायचं आहे अनेक विद्यार्थ्यांना, मात्र नेमकी पात्रता काय असावी, काय शिक्षण नेमकं असावं, किती पर्सेंटेज असावे, हे देखील मार्गदर्शन तुम्ही आता ह्या निमित्ताने कराल. रशियन वैद्यकीय विद्यापीठांमध्ये ॲडमिशनसाठी स्टुडंटला 12वी सायन्समध्ये PCB ग्रुपमध्ये म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या ग्रुपमध्ये मिनिमम 50% आवश्यकता आहे. ज्या मुलांना 50% PCB ग्रुपमध्ये आहेत ती मुले रशियामध्ये MBBS शिक्षण घेण्यासाठी एलिजिबल आहेत. म्हणजे थोडक्यात ही पात्रता असायला लागते. मात्र कुठली एंट्रन्स एक्झाम वगैरे याच्यासाठी असते का ॲडमिशन? याच्यासाठी कोणतीही एंट्रन्स एक्झाम नाही, तसेच कोणतेही डोनेशन्स, कॅपिटेशन फीज नाही आहेत. त्यामुळे अगदी इझी ॲडमिशन प्रोसिजर आहे आणि त्यासाठी ही मुलं आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. त्याची जी काही सर्व प्रोसिजर आहे ती आपल्या ग्लोबल एज्युकेशन कन्सल्टन्सीकडून पार पाडली जाते. अरे वा. आणि अर्थात तुमचे नंबर्सही डिस्प्ले होतात, तर नक्कीच ज्या विद्यार्थ्यांना रशियामध्ये जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा असेल तर नक्कीच ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतील. मात्र त्यापूर्वी एकूणच आपण बघितलं की भारतातील शिक्षण आणि रशियातील शिक्षण ह्याच्यामधला जो फरक बघितला तर नेमका काय असू शकतो. आणि पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात खर्च, कारण की बजेटच्या बाहेर जर जात असेल तर थोडेसे पालक नर्वस होतात किंवा त्यांना पाठवायची इच्छा असते, मात्र बजेटमध्ये असतं का हे एकूणच शिक्षण? रशियन गव्हर्नमेंटने ॲक्च्युली रशियन एज्युकेशन जे आहे, नॉट ओन्ली मेडिकल, बाकीच्या ज्या काही स्ट्रीम्स आहेत त्या सर्व स्ट्रीम्सना म्हणजे भरपूर मोठी सबसिडी दिल्यामुळे इथे शिक्षण हे खूप स्वस्त आहे. अरे वा. मूळ रशियन स्टुडंट्सना जवळजवळ एज्युकेशन फ्री आहे. फक्त फॉरेनर्स कडून ते नॉमिनल चार्जेस घेतात. आपल्याला 2.5 ते 3 लाख रुपये वार्षिक मध्ये अगदी उत्तम क्वालिटीची युनिव्हर्सिटी इथे भेटू शकते. अरे वा. आणि परत त्या ठिकाणी कोणतीही डोनेशन्स, कॅपिटेशन फीज नाहीये. नक्कीच. आणि अर्थातच हे फार महत्वाचं, कारण की बरेचदा डोनेशन्स वगैरे घेतले जातात आणि कुठेतरी पालकांची कुठेतरी तफावत होऊन जाते या सगळ्यामध्ये. त्याचबरोबर मुलींसाठी हे कितपत सेफ आहे? कारण की आजकाल आपण बघितलं की मुली देखील शिक्षणासाठी उत्सुक असतात, बाहेर जाऊन त्यांना शिक्षण घेण्याची इच्छा असते, मात्र आई वडिलांचं एक प्रेशर असतं, त्यांना टेन्शन राहतं बाहेर जाऊन कितपत योग्य आहे शिक्षण घेणं मुलींसाठी, किती सेफ
सेफ आहे? रशियामध्ये जर आपण कल्चर बघितलं तर हे युरोपियन कल्चर आहे, ज्या ठिकाणी स्त्री पुरुष असं काही भेदभाव नाही आहे. स्त्रियांना कोणत्याही दुय्यम प्रकारची वागणूक इथे दिली जात नाही. कुटुंबामध्ये मी तर कितीतरी रशियन लोकांमध्ये बघितलेलं आहे की त्यांना घरामध्ये मुलगी झालेलाच आनंद जास्त होतो. तर त्यामुळे या ठिकाणी मुली ह्या टोटली सेफ आहेत. नक्कीच. म्हणजे थोडक्यात काय तर मुलींना देखील पाठवण्यासाठी काही बंधन नाही किंवा काही कुठल्याही प्रकारचं बिंदासमध्ये तुम्ही पाठवू शकता. मुलींचं शिक्षण तिथे देखील तुम्ही जाऊन पाठवून घेऊ शकता. आमचा आता जो मागचा 3-4 वर्षाचा अनुभव आहे, तर आमच्याकडून वर्षाला जवळजवळ 100-125 स्टुडंट जातात आणि त्याच्यामध्ये मोर दॅन 50% ह्या मुलीच आहेत. अरे वा, हे नक्कीच सेफ आहे. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. पासवर्ड देशाच्या या खास कार्यक्रमामध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. पासवर्ड देशाच्या या खास कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय ती MBBS इन रशिया या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर सुहास माने. मी पुन्हा एकदा चर्चेकडे येते. डॉक्टर सुहास, अर्थातच तुम्ही सांगितलं की हे मुलींसाठी खूपच सेफ आहे, मात्र एकूणच ह्या वैद्यकीय विद्यापीठांमधली जी शिक्षण पद्धती आहे ती नेमकी कशी आहे? भारतासारखीच असते का काही वेगळे काही विषय असतात ह्याच्यामध्ये देखील? थोडी शिक्षण पद्धती आपल्यापेक्षा वेगळी आहे. शिक्षण पद्धती ही जी आहे ही अगदी स्टुडंट फ्रेंडली आहे. याच्या म्हणजे या मागचा अर्थ काय आहे तर रशियामध्ये नंबर ऑफ टीचर आणि नंबर ऑफ स्टुडंट्स हा जो रेशो आहे तो 1:10 आहे. म्हणजे प्रत्येक 10 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक. प्रत्येक इयरमध्ये तिथे डिव्हिजन असतात आणि या डिव्हिजनमध्ये फक्त 10 स्टुडंट्स असतात. त्यांना प्रत्येक सब्जेक्टसाठी सेपरेट डॉक्टर्स ॲज अ टीचर असतात. त्यामुळे विद्यार्थ्याकडे पर्सनल लक्ष राहतं टीचर्स. बाकी क्लास कंडक्ट करणे, लेक्चर्स किंवा एक्झाम पॅटर्न आहे हा थोडा वेगळा आहे इथल्यापेक्षा. सकाळी इथे लेक्चर्स असतात, त्यानंतर दुपारी थिअरी प्लस प्रॅक्टिकलचे क्लासेस असतात, ज्यामध्ये ही मुलं परत 10 मुलांमध्ये डिवाइड होतात आणि दररोज त्यांना टेस्ट द्याव्या लागतात. जर 15 दिवसाला एक जनरल टेस्ट असते आणि या सर्व टेस्ट दिल्यानंतर म्हणजे हे सर्व वर्षाचे क्रेडिट त्यांनी घेतल्यानंतर मग त्यांना अॅन्युअलला बसता येतं. त्यामुळे मुलं कशी आहेत ती वर्षभर अभ्यासामध्ये राहतात. असं नाही की म्हणजे वर्षाच्या शेवटी त्यांच्यावर ताण येतो. आणि मुलांचं जे पासिंग असतं ते त्यांचा वर्षाचा जो परफॉर्मन्स आहे त्याच्यावरती असतं. याचा फायदा कोणाला होतो? याचा फायदा एखाद्या ॲव्हरेज स्टुडंटला होतो, जो वर्षभर थोडा अभ्यास करत राहतो पण त्याचा अॅन्युअलला रिझल्ट छान येतो. अशी ही शिक्षण पद्धती आहे आणि अतिशय उत्तम दर्जाची खरं तर शिक्षण पद्धती आहे. मात्र त्याचबरोबर आपण बघितलं तर रशिया कोणत्या भाषेतून शिक्षण इथे घेता येतं? कारण की भाषा खूप महत्वाची आहे. तिकडे लोकल लँग्वेज रशियन असेल तर नेमकी कशा पद्धतीने तिकडे शिकवलं जातं? इंग्लिशमध्येच मेडिकलचं शिक्षण मिळतं का? रशियन विद्यापीठांमध्ये काही जी प्रॉमिनंट युनिव्हर्सिटीज आहेत या ठिकाणी 3 भाषांमध्ये शिक्षण होतं. रशियन, इंग्लिश आणि फ्रेंच. अर्थातच आपले भारतीय विद्यार्थी हे इंग्लिश भाषेतून शिक्षण घेतात. जे काही स्टुडंट्स आफ्रिकन अरेबियन कंट्रीज मधून येतात ते फ्रेंच भाषेमध्ये घेतात आणि लोकल रशियन स्टुडंट्स हे रशियन भाषेतून शिकतात. त्यामुळे आपल्या मुलांना तसं काही अवघड जात नाही. ऑफकोर्स त्यांना वीकली एक रशियन लँग्वेजचा क्लास दिलेला असतो. याच्या मागचा उद्देश हा असतो की बाहेर जेव्हा ते शहरामध्ये वावरतात त्यावेळी लोकल रेसिडेंटशी त्यांना बोलता यावं, पेशंटशी त्यांचा इंटरॅक्शन व्हावं, हा त्याच्या मागचा उद्देश असतो. अदरवाईज एज्युकेशन, लेक्चर्स, क्लासेस, एक्झाम्स, कुठेही भाषा देखील तुम्हाला अजून शिकता येते. रशियन लँग्वेज देखील एक ऍड खरं तर या एकूणच बघितलं तर शिक्षण पद्धतीमध्ये ऍड होतं खरं तर विद्यार्थ्यांचं. मात्र MBBS डिग्री जेव्हा मिळते ती रेकॉग्नाइज्ड असते का? आणि ती रेकॉग्नाइज झाल्यानंतर जो विद्यार्थी असतो तो कुठेही भारतामध्ये किंवा इतर ठिकाणी आपली प्रॅक्टिस सुरू करू शकतो का? रशियामध्ये जी MBBS डिग्री भेटते ही वर्ल्ड वाईड रेकॉग्नाइज आहे. स्टुडंट फक्त भारतामध्येच नाही तर जगामध्ये कुठेही प्रॅक्टिस करू शकतो. जर भारतामध्ये त्याला प्रॅक्टिस करायची असेल तर मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाच्या रेग्युलेशननुसार त्याला स्क्रीनिंग टेस्ट द्यावी लागते आणि ही स्क्रीनिंग टेस्ट पास झाल्यानंतर पुढे इथे रजिस्ट्रेशन वगैरे त्याची प्रोसिजर कंप्लीट होते. त्यानंतर हा विद्यार्थी प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये जॉब करू शकतो, स्वतःची क्लिनिक ओपन करू शकतो.
ही कॅन कंटिन्यू द एज्युकेशन हिअर इटसेल्फ आणि तो गव्हर्नमेंट जॉब सुद्धा करू शकतो. म्हणजे थोडक्यात काय तर एक स्क्रीनिंग टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला खरं तर तुम्ही डॉक्टर झालात हे एक फिक्स होतं आणि अर्थातच हे एक तुम्ही कुठेही प्रॅक्टिस करू शकतात. हा खूप फायदा आहे मोठा. आणि फक्त काही कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही मेडिकलचं शिक्षण घेऊ शकता. म्हणजे अगदी रशिया म्हटल्यावरती थोडंसं पालकांना टेन्शन येतं, अरे बापरे किती खर्च येऊ शकतो. मात्र कमीत कमी खर्चामध्ये इथे शिक्षण उपलब्ध आहे, त्यामुळे काळजीचं कारण नाही. भारतात जरी तुम्हाला ऍडमिशन नाही मिळाली तरी रशियामध्ये मिळू शकतं. मला तुमच्या GEC ही जी संस्था आहे त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं, ग्लोबल एज्युकेशनल कन्सल्टन्सी बद्दल. GEC ही संस्था आमची जी आहे ती बऱ्याच रशियन विद्यापीठांकडून मान्यता प्राप्त आहे. आमच्याकडे या विद्यापीठांचे ऑथरायझेशन सर्टिफिकेट्स आहेत. या संस्थेमार्फत आम्ही इथे विद्यार्थ्यांना सर्व रशियन विद्यापीठांची माहिती पुरवणं, त्यानंतर त्यांची ऍडमिशन प्रोसिजर करणं, या सर्व गोष्टी करतो. आमच्याकडे जेव्हा पालक आणि स्टुडंट येतात तेव्हा आम्ही त्यांना सर्व विद्यापीठाची माहिती देतो. त्यानंतर जी काही इलिजिबिलिटी आहे, फी स्ट्रक्चर्स आहेत याची माहिती दिली जाते. त्याचप्रमाणे तिथे आत्ता शिकणारे जे स्टुडंट आहेत आपल्या इथून त्यांचेही आम्ही कॉन्टॅक्ट नंबर्स त्यांना देतो, जेणेकरून त्यांना अजून त्यांच्याकडून माहिती मिळावी आणि त्यांचा कॉन्फिडन्स वाढावा. त्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म युनिव्हर्सिटीला फॉरवर्ड करणं, सीट कन्फर्म करून ऍडमिशन लेटर रिसीव्ह करणं, त्यानंतर स्टुडंटचे जे काही पासपोर्ट डिटेल्स वगैरे आहेत ते युनिव्हर्सिटीला फॉरवर्ड करून विजा इन्व्हिटेशनची प्रक्रिया पूर्ण करणं, विजा स्टॅम्पिंग करून घेणं आणि स्टुडंटची डिपार्चर जे काही आहे इंडियामधून आम्ही ग्रुपमध्ये स्टुडंट्स पाठवतो. 40-50 मुलांचा ग्रुप असतो तो. या डिपार्चरची सर्व सोय करणं हे म्हणजे ही सर्व्हिसेस आम्ही इंडियामध्ये त्यांना देतो. म्हणजे ओव्हरऑल तुम्ही सगळी मदत करून देतात विद्यार्थ्यांना. अगदी तिथे गेल्यावरती देखील विद्यार्थी खरं तर काळजी करणार नाही किंवा पालकही काळजी करणार नाही, कारण की नेहमीच तुम्ही त्यांच्या बरोबर असणार आहात आणि पुढची जी काही शिक्षणाची वर्ष असतील 3-4 वर्ष ती नक्कीच त्यांची चांगली आणि आनंदात जाऊ शकतात. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अजून ह्या शिक्षण पद्धतीबद्दल जाणून घेऊया. पण एका ब्रेक नंतर पासवर्ड यशाच्या या खास कार्यक्रमामध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. पासवर्ड यशाच्या या खास कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय रशियातील MBBS या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर सुहास माने. मी पुन्हा एकदा चर्चेकडे येते. सुहास सर, ऍक्च्युली बघायला गेलं तर तुमच्या ह्या GECला ग्रॅटिट्यूड लेटर पण मिळालेलं आहे 2 युनिव्हर्सिटीजकडनं. या कोणत्या युनिव्हर्सिटीज आहेत आणि काय लेटरमध्ये असं नेमकं काय आहे हे लेटर? ओके, वोल्गोग्राड स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी आणि निझनी नोव्गोरोड स्टेट मेडिकल अकॅडमी या 2 विद्यापीठांकडून आम्हाला लेटर ऑफ ग्रॅटिट्यूड मिळालेलं आहे. हे लेटर ऑफ ग्रॅटिट्यूड इन द सेन्स काय आहे की आम्ही तिथे जी स्टुडंट्सना सोय करतो, त्यांना सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो, त्यामुळे इंडियन स्टुडंट्सना ज्या सुविधा उपलब्ध होत आहेत त्याच्याबद्दल त्यांच्याकडून एक म्हणजे थँकफुल असं ते लेटर आहे आमच्या कंपनीसाठी. आणि ऑफकोर्स आमच्यासाठी ती एक गौरवाची बाब आहे. खरंच गौरवास्पद खरं गोष्ट आहे. आणि कारण की एवढ्या मुलांना तिथे पाठवणं, त्यांचं वैद्यकीय पूर्ण शिक्षण करून घेणं आणि अर्थातच प्रत्येक गोष्टीची सोय करून देणं त्या विद्यार्थ्यांना, की कुठल्याही प्रकारचं त्यांना तिथे जाऊन त्यांच्या पालकांना टेन्शन राहायला नाही पाहिजे, याची सगळी व्यवस्था करतात GEC तर्फे केली जाते. मला एकूणच सांगा की तिथे गेल्यावरती विद्यार्थ्यांना कशा पद्धतीची सर्व्हिस मिळते, एकूणच कशा पद्धतीची सोय केली जाते, काही हॉस्टेल्स असतात का, तर त्या हॉस्टेल्स बद्दल काय सांगाल? एकूण रशियामध्ये ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्याच्यामध्ये मुलांना रिसीव्ह करणं मॉस्को एअरपोर्टवरती, कॉलेजमध्ये त्यांना हॉस्टेलमध्ये अकॉमोडेट करणं, पासपोर्ट रजिस्ट्रेशन, विजा एक्सटेन्शन, या सर्व सर्व्हिसेस आम्ही देतो. हॉस्टेलच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ही हॉस्टेल्स युनिव्हर्सिटीचीच असतात. या ठिकाणी हॉस्टेलमध्ये स्टुडंट्सना वेल फर्निश्ड रूम भेटतात, कबर्ड्स, बेड्स, बेडशीट्स, चेअर्स, टेबल हे सर्व कॉलेजकडून दिलं जातं. हॉस्टेल ही वायफाय असतात, त्या ठिकाणी इंटरनेटची सुविधा असते, फ्री लॉन्ड्रीची सुविधा असते. हॉस्टेलच्या खाली कॅन्टीन असतं ज्या ठिकाणी स्टुडंट्स जेवण करू शकतात आणि सर्व हॉस्टेलवरती गार्ड असतात. म्हणजे हॉस्टेल्स ही सर्व सेफ आहेत. या ठिकाणी फक्त हॉस्टेलमध्ये जो स्टुडंट राहतो तोच हॉस्टेलमध्ये एंट्री करू शकतो, बाकी कोणी तिथे जाऊ शकत नाही. म्हणजे थोडक्यात काय तर चांगली सिक्युरिटी देखील
देखील आहे आणि अर्थातच ह्या सगळ्या सुविधा ह्या विद्यार्थ्यांना मिळतात. म्हणजे ज्यांना रशियामध्ये शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांनी नक्कीच बिनधास्तपणे तुमच्याशी संपर्क साधावा आणि अर्थातच तुमचे संपर्क नंबर जातच आहेत खाली आणि तुमच्याशी ते नक्कीच विद्यार्थी संपर्क साधतील आणि नक्कीच रशियामध्ये जाऊन ते शिक्षणही घेतील आणि नक्कीच तुमची त्यांना साथ मिळू शकते. त्याचबरोबर एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे अनेकदा असं होतं की फेक एजंट्सचं प्रमाण आता आजकाल वाढताना दिसते आपल्याला आणि अर्थात बघितलं गेलं तर बाहेरगावी जेव्हा शिक्षण घेण्याची वेळ येते पालकांवरती तेव्हा ते फेक एजंट जास्त प्रमाणात फोर्स करतात आणि कुठेतरी दिशाभूल होते या सगळ्यातनं. तर तुम्ही काय मार्गदर्शन कराल, काय सांगाल याबद्दल? मी पालकांना आणि विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की जी युनिव्हर्सिटी तुम्ही निवडत आहात त्या युनिव्हर्सिटीशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा. त्यांना तुम्ही विचारा की तुमचे इथे ऑथराइज रिप्रेझेंटेटिव्ह कोण आहेत. अदरवाईज तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरती सुद्धा या एजंट्सची त्यांच्या रिप्रेझेंटेटिव्हची लिस्ट पाहू शकता. कारण असे बरेच एजंट आहेत जे स्टुडंट्सना बोलतात की फुल इंग्लिश मीडियम आहे परंतु घेऊन जातात काहीतरी सबस्टँडर्ड युनिव्हर्सिटीजमध्ये ज्या ठिकाणी हार्डली 1 ते 2 वर्ष इंग्लिश मीडियम असतं. तर अशी फसवणूक होऊ नये म्हणून पालकांनी या एजंटकडून त्यांनी पाठवलेल्या स्टुडंट्सचे पत्ते, फोन नंबर घेतले पाहिजेत. त्या स्टुडंटच्या पालकांशी भेटून सर्व चर्चा करून मगच आपला निर्णय घेतला पाहिजे. नक्कीच. म्हणजे थोडक्यात काय तर ह्याच्यापासून फसवणूक होता कामा नये. त्यासाठी जीईसी सारखी एक चांगली ट्रस्ट म्हणजे एक चांगली संस्था खरं तर आहे आणि नक्कीच या संस्थेशी पालकांनी जरूर संपर्क साधावा. सर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि आमच्या विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. पासवर्ड यशाच्या या खास कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.